शेतकरी मित्रांनो नमस्कार, महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो या ठिकाणी जो लागलेला आहे तो क्रॅम्प्टन कंपनीचा सोलार पंप लागलेला आहे। हा जो प्लांट आहे तर 7.5 HP चा प्लांट या ठिकाणावर क्रॅम्प्टन या कंपनीने लावलेला आहे। आता क्रॅम्प्टन कंपनी मागेल त्याला सोलार योजनेमध्ये आली होती। आता शेतकऱ्याला आपला जो या पंपाचा रिव्ह्यू टाकण्याचा उद्देश आहे की या पंपाबद्दल जे आहे ते आपण भरपूर ऐकून होतो, पण हे पंप आपण बघितला नव्हता। आता जो पंप आहे तो हा धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 7.5 HP चा पंप आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी पंप लागलेला आहे। आता या पंपाबद्दलची संपूर्ण माहिती, कंट्रोलर कोणा ACDC आहे का, पॅनल कुठल्या कंपनीचे आहे, किती वॅट पॅनल जनरेट करतात, पाणी कसं मारते, कंट्रोलर मोबाईलवर ऑन ऑफ होतो का नाही, हे सर्व काही माहिती आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। मित्रांनो बघू शकता आपण याचं स्ट्रक्चर एकंदरीत असं उभं केलेलं आहे। जनरल जे ही कंपन्या स्ट्रक्चर उभं करतात त्याच पद्धतीत त्यांनी काय केलेलं आहे, एक स्ट्रक्चर उभं केलेलं आहे। एका पोलवर जे काय आहेत 8 प्लेट केलेले आहेत आणि तिकडे जे आहेत त्या पोलवर जे आहे ते 5 प्लेट त्यांनी त्या ठिकाणावर उभ्या केलेल्या आहेत। एकंदरीत बघायचं झालं तर हे जे पोल आहे तर हे आपण 3 HP स्ट्रक्चरला जो वापरतो तोच पोल या ठिकाणी यांनी दिलेला आहे। फक्त याच्यावर काय केलेलं आहे, एक प्लेट या ठिकाणावर त्यांनी कमी केलेली आहे। म्हणजे एकंदरीत आपण जनरली 13 प्लेट जे इन्स्टॉल करतो 7.5 HP ला, तर 13 प्लेट आता इन्स्टॉल केलेल्या आहेत। आता भरपूर कंपन्या काय केलेल्या आहेत की 586 वॅटच्या प्लेट येत आहेत, त्याच्यामुळं 12च प्लेट त्या ठिकाणी देत आहेत कंपन्या, परंतु त्याच्यामध्ये व्होल्टेजचे प्रॉब्लेम येणार आहेत। ते कंपन्यांनी तसं करायला नाही पाहिजे। जे 13 प्लेट रेग्युलर आहेत तर त्या 13 प्लेट त्या ठिकाणावर शेतकऱ्यांना द्यायला हव्यात। आता फाउंडेशन वगैरे जर बघायचं झालं तर व्यवस्थितरित्या त्यांनी ते फाउंडेशन वगैरे अशा पद्धतीत हे केलेलं आहे। एकाच बांबूवर 3 राफ्टर टाकून 4 पर्लिंग टाकलेले आहेत या ठिकाणावर। अशा पद्धतीने 5 याचं एक स्ट्रक्चर बनवलं आहे। मधोमध या ठिकाणी वीजरोधक दिलेला आहे। इथे त्यांनी जे काय आहे ते अर्थिंग या ठिकाणावर केलेली आपल्याला पाहायला मिळते। तसाच पद्धतीत जे आहे ते दुसरं स्ट्रक्चर जे आहे ते त्यांनी जे मोठं स्ट्रक्चर म्हणतो आपण हे त्यांनी उभं केलेलं आहे। याला सुद्धा काय केलेलं आहे की जे राफ्टर आहेत ते 3 राफ्टर दिलेले आहेत आणि 4 जबर पर्लिंग दिलेले आहेत। म्हणजे या पॅनलवर जे आहे या स्ट्रक्चरवर जे आहे ते 8 प्लेट या ठिकाणी इन्स्टॉल झालेले आहेत आणि या प्लेट जे आहेत ते अल्पेक्स या कंपनीच्या प्लेट आहेत। आता अल्पेक्स कंपनी स्वतः सुद्धा याच्यामध्ये मागेल त्याला सोलार योजनेमध्ये होती, त्यामध्ये पॅनल हे स्वतः मॅन्युफॅक्चर करतात। आता क्रॅम्प्टन अल्पेक्सचे पॅनल बसवले आहेत। आता काही ठिकाणी अल्पेक्स ही कंपनी काय करते, ओसवालचे पंप बसवते, तर पंप आहे ते श्री जयदन सावित्र म्हणजेच रोटोसोलचे पंप या ठिकाणी बसवताना आपल्याला पाहायला मिळते। तशाच पद्धतीत आता हे बघू शकतो आपण याचे जे काय आहे ते प्लेटवरचा जर डाटा बघायचं झालं तर 530 वॅट, एकंदरीत 4700 वॅटचा हा टोटल प्लांट आहे। या ठिकाणी बघायचं झालं तर इतर कंपन्यापेक्षा थोडाफार याचं पॉवर जनरेशन क्षमता या ठिकाणावर आपल्याला कमी पाहायला मिळते। अदर जे काही हे आहेत म्हणजे असं आपल्याला कुठल्याही कंपनीला डावलायचं नाही आणि कुठल्याही कंपनीला प्रमोट करायचं नाही। आपण फक्त हा व्हिडिओ एक माहितीस्तव शूट करत आहेत। तर या ठिकाणी बघायचं झालं तर 49 वोल्ट हे नो वोल्ट व्होल्टेज या प्लेटचं आहे। त्यानंतर 13 एम्पियरची एक प्लेट आहे आणि लोडवर ही प्लेट जी आहे ते 41 वोल्ट एवढं व्होल्टेज या ठिकाणावर जनरेट करते। बघायचं झालं तर या ठिकाणी हा याचा कंट्रोलर आहे। मेटल बॉडीमध्ये यांनी कंट्रोलर दिलेला आहे या कंपनीनं। पूर्णपणे हा मोबाईल ऑपरेट होतो। 4G कंट्रोलर या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी त्यांनी त्यांचं QR कोड वगैरे GPS वगैरे या ठिकाणावर दिलेला आहे। एअरटेलचं याच्यामध्ये डोंगल आहे, ऑन ऑफ करण्याची सिस्टम मॅन्युअल सुद्धा या ठिकाणावर दिलेली आहे। या साईडनं MCB दिलेली आहे पूर्णपणे आणि कंट्रोलरवरचा जर डाटा बघायचा झाला तर आता हा 7.5 HP चा जो आहे तो प्लांट आहे, त्याच्यामुळे इथं त्यांनी डाटा दिलेला आहे। 6750 वॅट त्याचं इनपुट कॅपॅसिटी आहे। त्याच्यानंतर एम्पियर जर बघायचं झालं शॉर्ट सर्किट 12 एम्पियर आहे। 380 वोल्ट याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे, व्होल्टेज दिलेलं आहे। आणि जे काही ही मोटर आहे हा कंट्रोलर आहे फक्त आणि फक्त DC कंट्रोलर आहे, याच्यामध्ये ACDC कंट्रोलर नाही आहे। भरपूर शेतकऱ्याचा विचारणं होतं की कंपनी आली होती याच्यामध्ये मग हा कंट्रोलर ACDC आहे का, तर हा पूर्णपणे DC कंट्रोलर या ठिकाणी दिलेला आहे कंपनीनं, ना की ACDC कंट्रोलर आहे। आता याच्यामध्ये त्यांनी इथं तुमचं जे काय आहे की डेंजर धोकाचं या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे। भरपूर शेतकरी बांधवाला माहीत नसतं की याच्यापासून शॉक वगैरे लागतो का, ह्या सगळ्या गोष्टी। तर मित्रांनो याच्यापासून खूप जबर शॉक लागतो आणि जीवितहानी होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याच्यामुळं कोणतंही काम करताना याला इन्सुलेटेड
हातमोचे वगैरे किंवा पकड वगैरे लावल्याशिवाय, पकड वगैरे घेतल्याशिवाय हे कुठलंही काम करू नका. आणि शक्यतो ज्या व्यक्तीला याची पूर्णपणे माहिती आहे त्याच व्यक्तीकडून जे आहे त्याचं काम तुम्ही करून घ्यायला पाहिजेत. आता याचं पाणी आपण बघू शकतो. आता क्रॅम्प्टन पंप हा पाणी मारण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात जबरदस्त पंप मानला जातो, पण या ठिकाणी एक फ्रिक्वेन्सी सेटिंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं हा पंप पाणी एकतर कमी मारतोय किंवा मग या पंपामध्ये आणखीन दुसरा काही प्रॉब्लेम आहे. इथे या ठिकाणावर पंप ज्यावेळेस आपण ऑन करतो, ऑन केल्याच्या नंतर पूर्णपणे जो मोटरचा डाटा आहे, मोटर किती अँपियर घेते, किती व्होल्टेज घेते, या ठिकाणी मोटरचं फिरण्याची गती काय आहे, डिस्चार्ज, सर्व काही जे आहे ते डिटेल या कंट्रोलरच्या डिस्प्लेमध्ये या ठिकाणावर शो होतं, इथं दाखवतं. आता आपण बघू शकतो याचं पाणी जे आहे ते तिथे त्यांनी पाणी चालू केलेलं आहे विहिरीवर. आता बाजूलाच हा जो आहे तो बाजूलाच जो आहे तो हा मीरा कंपनीचा म्हणजे इकोझनचा आणि सिल्वरची मोटर पंप असलेला पंप या ठिकाणावर लागलेला आहे. हालाकी त्याचं आपण पाणी बघू शकत नाही, तो पाणी पाईपलाईनवर जोडलेला आहे. त्याच्यामुळं आता मीरा कंपनीचे रिव्ह्यू आपण लवकरच आपल्या चॅनलद्वारे जे आहे ते टाकणार आहे. एकंदरीत हे पाणी बघू शकता. या ठिकाणी पाणी बघायचं झालं ही 3 इंची डिलिव्हरी या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीत हा पंप पाणी मारतोय. आता वेळ जवळपास म्हणजे 11 वाजलेत, भरपूर ऊन आहे. तर हा पंप पाणी कशा पद्धतीत मारतो, माझ्या मते हा पंप पाणी कमी मारतो या ठिकाणी, कारण याची फ्रिक्वेन्सी सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा पंप जो आहे तो पाणी कमी मारतो. नाहीतर क्रॅम्प्टनचे पंप जे आहेत ते सगळ्यात जास्त पाणी मारतात. बघा, मला कुठल्याही कंपनीला डावलायचं नाही, कुठल्याही कंपनीला प्रमोट करायचं नाही. या ठिकाणावर आम्ही पंप बघितलेत. 7.5 HP हा पंप 5 HP पंपा इतकं सुद्धा पाणी मारत नाहीये. या ठिकाणी जर बघायचं झालं तर क्रॅम्प्टनचा 5 HP पंप यापेक्षा जास्त पाणी मारतो. जर आपण 7.5 HP सगळा ओके पंप जर बघितला याहीपेक्षा जास्त पाणी मारताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तशा पंप आम्ही जे आहेत ते बघितलेले आहेत. त्यामुळं ह्या पंपाची काहीतरी प्रॉब्लेम असेल, मला तर वाटतं याचा फ्रिक्वेन्सी सेटिंगमध्ये जे आहे ते इश्यू असू शकतो. त्याच्यामुळं आहे ते मोटर RPM कमी घेते आणि पाणी जे आहे ते कमी मारत आहे. तर तुम्हाला या पाण्याबद्दल काय वाटतं? हे पाणी खरंच कमी आहे का, मग पाणी हा योग्य वाटतं? ही 3 इंची डिलिव्हरी या ठिकाणी आहे. तर या ठिकाणाहून आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हे जे होतं तर क्रॅम्प्टन पंपाबद्दलची सर्व जे आहे ते माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता क्रॅम्प्टन ही कंपनी जी आहे ते मागेल त्याला सोलार योजनेमध्ये मला वाटतं 15 ते 20 दिवसापूर्वी लिस्ट झाली होती आणि शेतकऱ्यांनी त्या कंपनीचं भरपूर सिलेक्शन त्या ठिकाणावर केलेलं आहे. आता याचं मटेरियल येणं चालू होईल. कोणाचे जॉईंट सर्वे झालेत, कोणाचे बाकी आहेत. जर मटेरियल आल्याच्या नंतर तुम्हाला हे अशाच पद्धतीत सर्व जे आहे ते मटेरियल मिळणार आहे आणि अशा पद्धतीत म्हणजे याहीपेक्षा जास्त पाणी मारणारा पंप तुम्हाला त्या ठिकाणावर मिळणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. एकंदरीत हे पाणी बघू शकता. या ठिकाणी पाणी बघायचं झालं ही 3 इंची डिलिव्हरी या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीत हा पंप पाणी मारतोय. आता वेळ जवळपास म्हणजे 11 वाजलेत, भरपूर ऊन आहे. तर हा पंप पाणी कशा पद्धतीत मारतो, माझ्या मते हा पंप पाणी कमी मारतो या ठिकाणी, कारण याची फ्रिक्वेन्सी सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे.